नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपली शॉपिंग दाखवायची बाकी आहे राहिलेली. तर मी आज तुम्हाला माझी शॉपिंग दाखवणार आहे. म्हणजे आम्ही जे पुण्याला गेलो होतो ना, तिथे शॉपिंग केली होती. तर ते आज मी तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे. तर चला आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि एवढं लेट का झालं शॉपिंग दाखवायला? तर भरपूर कामं असतात मागे, त्याच्यामुळे पण लेट झालं. तर चला घ्या समजून, नाही का, भरपूर कामं असतात. तर चला मी दाखवते, ब्लॉग कंटिन्यू करा. काय काय आणले ते मी तुम्हाला दाखवते. गेलो होतो कार्यक्रमाला, पण शॉपिंगच भरपूर झाली. तर चला मी आता तुम्हाला दाखवते, एक एक करून साड्या दाखवते. तर खूप सुंदर साड्या भेटलेल्या आहेत आम्हाला मूळचंद मिलमध्ये. बघा हे किती छान आहे साडी, खूप सुंदर आहे आणि कलर पण खूप छान आहे. अशा साड्या बऱ्याच दिवसापासून मला घ्यायच्या होत्या, मग तिथे गेल्यानंतर भेटल्या, खूप छान वाटलं. कलर पण छान आहे आणि त्याचे काठ पण किती सुंदर आहे, कॉन्ट्रास्ट, अंगावरती पण सुंदर दिसते एकदम. आणल्यापासून मीच पहिल्यांदा बघते. तिथून घेऊन आलो आम्ही दुकानातून, घरी आणून तशाच ऑलरूममध्ये ठेवून दिल्या होत्या. नंतर काय बघितलंच नाही, बघणंच नाही झालं. ही एक आहे साडी, छान आहे ना. ही कितीची आहे बाबा? थोडंसं आहे, डिस्काउंट वगैरे करून दिलेली आहे त्यांनी. मला वाटतं 1000 रुपयाची साडी आहे. हे छान भेटली, पण सुंदर आहे, कपडा पण एकदम छान आहे, कलर पण सुंदर दिसतो. असा कलर माझ्याकडे होता, पण अशा साडीमध्ये नव्हता. ब्लाऊज शिवायचे बाकी आहे त्याच्यावरती अजून. वेळच नाही, वेळ असले की लगेच जात असतो, पण वेळच नाही आहे यावेळेस. चला आता दुसरी साडी दाखवते. छान आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. सगळ्या साड्या कशा कशा वाटल्या तुम्हाला ते कमेंट करून सांगा मला. दुसरा कलर, वाव, खूप सुंदर आहे. मला तर हा खूप दिवसापासून घ्यायचा होता इरकल. खूप खूप सुंदर आहे आणि असंच हिरवं इरकल घ्यायचं होतं मला. किती छान दिसते बघा. खूप दिवसापासूनची हौस होती माझी इरकल घ्यायची. तर मला तिथे भेटून गेले, खूप छान भेटलं. आणि याचा कपडा पण खूप छान आहे बघा, किती सुंदर आहे. असं एकदम पूर्ण असं रफ कपडा नाही, सॉफ्ट कपडा आहे, लगेच समजतं आहे बघा. किती छान कपडा पण आहे. याच्यावरचं मस्त असं खणाचं ब्लाऊज घेऊन शिवेल, खूप छान दिसेल. आणि कलर पण किती सुंदर दिसतंय बघा. याच्यामध्ये हा एक कलर घेतला आणि अजून दुसरा एक कलर आहे, तो पण खूप सुंदर आहे कलर. हा तर माझ्या आवडीने घेतला, मला जे म्हणजे मला आवडलं म्हणून ही घेतली मला. बाकी दुसऱ्या घेतलेल्या आहेत ती सरांच्या चॉईसने घेतलेल्या आहेत. माझी आवड फक्त एकच होती, इरकल घ्यायची बस. खरंच खूप दिवसापासून मला अशी साडी घ्यायची होती इरकल, पण घेणंच होत नव्हतं. भरपूर साड्या घ्यायचो आम्ही, भरपूर दुसऱ्या घ्यायचो, पण अशी मनासारखी भेटतच नव्हती. आणि तिथे गेल्यानंतर छान वाटली मला, म्हणून लगेच घेऊन टाकली. इथे पण भरपूर असतील, पण एवढं काही बघत नाही फिरलो आम्ही की इरकलमध्ये घ्यायचे. असं होतं मनामध्ये, घ्यायचे इरकलमध्ये, पण दुकानात गेलं ना दुसऱ्याच साड्या आवडायच्या, मग दुसऱ्याच घेऊन टाकायचो आम्ही, असं व्हायचं. तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा मी इरकल घेऊन टाकली साडी. छान आहे ना, सुंदर आहे ना, कलर किती छान दिसते बघा. आणि सगळी प्रॉपर नेसली आणि याच्यावरचे दागिने वगैरे घातले तर अजून छान दिसतंय. छान आहे ना? हे पण सांगा कशी दिसते. आणि आता तिसरी साडी, वाव, हा पण किती सुंदर आहे बघा, इरकलमध्येच कलर. हा सरांच्या आवडीचा आहे, तो माझ्या आवडीचा हिरवा. छान आहे ना हा पण कलर, किती छान आहे हा पण कलर. सगळेच कलर असे उठून दिसण्यासारखे आहेत बघा, छान दिसतं ना. दोन्हीवर पण मला खणाचेच ब्लाऊज घेऊन शिवायला लागतील. दोन्हीचे पण काठ एकदम सुंदर आहे बघा, किती छान दिसत आहे. आणि कलर पण खूप छान आहे ना. कपडा पण खरंच खूप सॉफ्ट आहे एकदम. ठीक आहे, दोन्हीचा कपडा सेमच आहे. अंगावर घातल्यावर खूप छान दिसत, खूप जास्त आवडली. त्यांच्या चॉईसने घेतली त्यांनी, पण मला खूप आवडली. नेहमी असंच होतं, त्यांच्या चॉईसने घेतात, पण मला खूप आवडते. म्हणजे चॉईसच एवढी छान आहे, नाही का. छान आहे खरंच, चॉईस खूप छान आहे त्यांचे, सरांची चॉईस एकच नंबर आहे.
सांगा कशी वाटते ही पण साडी. प्रत्येक साडीचा कलर आणि कमेंट करून सांगायचं आहे की साडी कशी वाटते. ठीक आहे. आता चौथी साडी. ब्लाऊज शिवायचे. आता कधी ब्लाऊज शिवणं होतं काय माहिती. त्याच्यासाठी पण खूप वेळ काढायला लागतं. बराच वेळ काढायला लागतं. ब्लाऊज घ्यायचे, कसे शिवायचे, काय सगळं बघायला लागतं. तर ती साडी छान दिसते. वा, याची उलटी घडी घातलेली आहे पण खूप छान आहे. मी खोलूनच दाखवते तुम्हाला. बघा तिची बॉर्डर बघा किती छान आहे. लटकन आहेत बॉर्डरला. सुंदर आहे ना. आतमध्ये अशी डिझाईन आहे. कशी वाटते. ही पण सरांच्याच आवडीची आहे बरं का. त्यांची चॉईस आहे. ही पण शाईन आहे थोडीशी पण थोडी वाटत नाही याच्यामध्ये. बघा इकडे बघितलं ना वाटते. किती छान आहे ना. वेली 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 एकदम सुंदर आहे. अंगावर पण खूप छान दिसते. ही तर आम्ही तिथे गेल्यावर पहिल्यांदा बघितली तर लगेच आवडली. छान आहे ना. छान दिसते. ब्लाऊज वगैरे शिवले ना तर खूप सुंदर दिसते. व्यवस्थित वेअर केली ती. कशी सरांची चॉईस. मस्त आहे ना. छान वाटते. मला पण आवडली. पूर्ण याच्यामध्ये अशी वेली आहे. छान दिसतंय. सुंदर दिसतंय. ब्लाऊज पीस पण याचा कॉन्ट्रास्ट खूप छान आहे. ब्लाऊज पीस पण एवढा मोठा आणि लांब रुंद ब्लाऊज पीस पण आहे. छान आहे. आता मला ब्लाऊज शिवण्यासाठी मला डिझाईन पण बघायला लागतील. कसं कसं शिवायचं आहे काय काय नाही ते पण बघायला लागेल मला. त्याच्यामुळेच वेळ होऊन जातो आम्हाला ब्लाऊज शिवायला. छान आहे ना. कशी वाटली ही पण सांगा कमेंट करून. कशी वाटली साडी. कलर खूप सुंदर दिसतोय. थोडंसं लाईट गेली होती ना. लाईट लावते. लाईट नाही ना इकडे. थोडासा अंधार येतो. खूप छान साड्या होत्या त्यांच्याकडे बरं का. मूळचंद मिलमध्ये किती साड्या. कॉटनच्या पण भरपूर साड्या होत्या त्यांच्याकडे. आणि अशा जशा पाहिजे तशा आपल्याला डिझायनर साड्या, कॉटनच्या साड्या, परत अजून डेली वेअरसाठी त्याच्यासाठी पण होत्या. भरपूर साड्या होत्या त्यांच्याकडे जशा पाहिजे तशा. पण वेळ नव्हता आमच्याकडे. एवढा वेळ म्हणजे फिरणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे थोडक्यात भरपूर शॉपिंग केली. गेलो होतो कार्यक्रमाला पण शॉपिंग खूप झाली खूप. आता एकदाच एवढ्या 4 साड्या म्हटल्यावर नाही का. वटपौर्णिमाला पण म्हणजे असं सणानिमित्त असं आता हा सण आला लगेच साडी घ्यायची असं नाही. आम्ही कुठे बाहेर गेलो ना मग साड्या आणत असतो. कारण तिकडचं थोडंसं वेगळं असतं कलेक्शन. आपल्या इकडचं थोडंसं वेगळं असतं. त्याच्यामुळे छान वाटतं शॉपिंग करायला कुठे बाहेर गेल्यानंतर. फिरायला म्हणून घेऊन गेलो सरांना आणि भरपूर सारी शॉपिंग करून आणली. जायचं होतं थोडंसं फिरायला पण खूप मोठा घाटा झाला सरांचा नाही का. तसं नाही. माझ्यापेक्षा जास्ती तर त्यांना शॉपिंग करायला आवडते. मी नको नको म्हणते. बस करा आता. बस झाल्या साड्या घ्यायच्या बस. तर नाही घ्या घ्या. मी फक्त एकच घेणार होते माहिती का. मला जी आवडती ना तीच घेणार होते साडी. ती इरकल साडी तीच घेणार होते. पण ऐकायलाच तयार नाही. त्यांना जे आवडले होते त्यांनी घेऊन टाकलं पटापट. छान आहे. कलर पण सुंदर दिसतो. ही पण साडी सांगा बरं कशी आहे. बरं का. सुंदर आहे ना. कमेंट करून ही पण साडी सांगा कशी दिसते. आणि सरांची चॉईस पण सांगा कशी. तर चला 4 साड्या आणलेल्या आहेत. आणि हे थोडंसं गळ्यातलं छान वाटलं तिथे म्हणून हे गळ्यातलं पण घेऊन आले. अजून फिरले नाही तर अजून बरीचशी शॉपिंग केली असती. हे गळ्यातलं पण छान वाटतं ना. कसं छान आहे ना. अजून फिरले नाही तर अजून खूप सारी शॉपिंग केली असती. वेळच नव्हता त्याच्यामुळे. बरं झालं वेळ नव्हता नाही तर शॉपिंगमध्ये भरपूर गेले असते पैसे. आणि हे आहेत त्याच्यावरचे कानातले आहेत छोटूशे.
आणि बांगड्या पण खूप छान वेगळ्या भेटल्या तिथे मला, म्हणून मी घेतल्या. किती छान आहे बघा, सुंदर दिसत आहे ना मल्टी कलरच्या. हां, हे वेगळे आहेत आणि ह्या वेगळ्या आहेत. हे बघा किती छान आहे, सुंदर दिसत आहे. छान आहेत, मला तर खूप आवडल्या ह्या बांगड्या. आणि हे कंगन छान आहेत, एक एक घालायला छान वाटतं. साडीवरती वगैरे ड्रेसवरती छान दिसतं, अशा हातामध्ये एक एक छान दिसतंय. सगळंच कसं आहे, कशी वाटली शॉपिंग ते पण सांगायचं आहे सर्वांनी. कशी वाटली शॉपिंग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि साड्या पण कशा वाटल्या, कोणत्या कोणत्या कलरच्या तुम्हाला साड्या आवडल्या ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझी चॉईस आणि सरांची चॉईस कशी आहे ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.